मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आदेशानंतर बार आणि पबवरती बुलडोझर फिरवण्यात आलेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अखेर कारवाई सुरू झाली। पुण्यातल्या एफसी रोडवरच्या नामांकित हॉटेलमध्ये तरुणांची ड्रग्सची नशा करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता। यामुळे एकच खळबळ माजली। याच पार्श्वभूमीवरती व्हिडिओमध्ये ड्रग्स घेणाऱ्या आणि दिसणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। दुसरीकडे या पार्टीत सहभागी असलेल्या सर्व लोकांची पुणे पोलिसांनी चौकशी सुरू केलेली आहे। पुण्यातल्या एफसी रोड हॉटेल पार्टी प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक व्ही बोबडे यांना निलंबित करण्यात आलेलं आहे। पुण्यातल्या L3 बारमध्ये सुरू असलेल्या पार्टी संदर्भात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे। नीट परीक्षेतल्या उमेदवारांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या पैशाच्या मोबदल्यात अवैध मदत करणाऱ्यांचे रॅकेट चालवणाऱ्या 4 जणांच्या विरोधात लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आता या प्रकरणी दुसरा संशयित आरोपी संजय जाधव याला पोलिसांनी अटक केलेली आहे। संजय जाधवला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पुण्यातल्या कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाची बाल सुधारगृहात राहण्याची मुदत आज संपणार आहे। आज त्याला बाल न्यायालयासमोर पुन्हा हजर केलं जाणार आहे। अल्पवयीन मुलाच्या बाल कारागृहातल्या कोठडीबद्दल आज निर्णय येण्याची शक्यता आहे। शरद पवार गट मुंबईत विधानसभेच्या 6 पेक्षा अधिक जागांवरती दावा करणार आहे, अशी माहिती शरद पवार गटाच्या मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांनी दिली। यावेळेला त्या शरद पवार आणि जयंत पाटील यांची भेट घेऊन जागांचा प्रस्तावही सादर करणार आहेत। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच भाजपला मोठा धक्का बसलेला आहे। माजी मंत्री सूर्यकांत पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती समोर आलेली आहे। विधान परिषदेच्या उमेदवारांची यादी घेऊन दोघांनीही अमित शहांची भेट घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं। राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी निवडणूक होणार आहे। आजपासून निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे। काँग्रेस राज्यात 11 पैकी 3 जागांवरती लढवणार आहे। रात्री उशिराने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्ली गाठत पक्षश्रेष्ठींची चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। मतदार याद्या, मतदान पत्रिका, मतपेट्या हे साहित्य जिल्ह्यातल्या मतदान केंद्रांवरती पाठवलं जात आहे। पसंती क्रमांकानुसार होणाऱ्या या मतदानात मतदारांनी मतदान बाद होणार नाही यासाठी काळजी घेण्याचं आवाहन निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केलं। निरंजन डावखरे यांनी प्रचारात आघाडी घेतलेली आहे, त्यामुळे दुसऱ्यांदाही विजयी होऊन निरंजन डावखरे विजयाची हॅट्रिक करतील असा दावा भाजपचे कुडाळ मालवणचे प्रभारी निलेश राणे यांनी केलेला आहे। राष्ट्रीय दर्जा पुन्हा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची धडपड सुरू आहे। केरळमध्ये पक्षाची ताकद वाढवण्यासाठी 21 आणि 22 जूनला 2 दिवसीय शिबिर पार पडलेलं आहे। यावेळेला केरळ विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस 5 ते 10 जागा लढवण्याच्या तयारीत आहे। देवेंद्र फडणवीसांनी ट्विटरद्वारे आणीबाणीची आठवण करत काँग्रेसवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधलेला आहे। स्वतंत्र भारताच्या इतिहासातली गळचेपी ही लोकशाहीची केलेली गळचेपी असं ट्विट फडणवीसांनी केलेलं आहे। मनोज जरांगे यांनी 5वीच्या वर्गात ऍडमिशन घ्यावा असा टोला उपोषणकर्ते नवनाथ वाघमारे यांनी लगावलाय। ज्या वेळेला शाळेत शिकायचं होतं त्यावेळेला शिकले नाहीत, चुकीची कामं करत बसले अशी टीकाही वाघमारे यांनी केली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यात महालगाव येथे ओबीसी आरक्षण बचाव आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना समर्थन देण्यासाठी बंदची हाक देण्यात आलेली आहे। अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण मार्केट बंद ठेवण्यात आलेलं आहे। नंदुरबार जिल्हा परिषदेतील भाजपच्या डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या सत्तेच्या विरोधात विरोधक एकवटलेले आहेत। जिल्हा परिषदेत भ्रष्टाचार आणि प्रशासकीय कामांमध्ये अनियमितता होत असल्याचा आरोप करत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केलेली आहे। सांगलीच्या शिराळ्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विभागीय कार्यालयाचा नूतन इमारतींचा शुभारंभ नुकताच संपन्न झाला। यावेळेला विश्वजित कदम आणि जयंत पाटील एकाच व्यासपीठावरती आलेले होते। जयंत पाटील यांच्या हस्ते या नूतन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं। मागच्या 15 वर्षापासून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या ताब्यात पालिका होती, मग त्यांना हद्दवाढ त्यांनी का केली नाही असा सवाल शौमिका महाडिक यांनी विचारलाय। तर मुख्यमंत्र्यांना हद्दवाढ कृती समितीकडनं काळे झेंडे दाखवण्यामागेही राजकारण आहे असा आरोप त्यांनी केला। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलेलं आहे। यावेळेला स्वामी समर्थ देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते मोहन भागवत यांचा सत्कार करण्यात आला।
महाराष्ट्राच्या नवनिर्वाचित खासदारांचा संसदेत शपथविधी सोहळा पार पडला। खासदार श्रीकांत शिंदे, नरेश मस्के, अमोल कोल्हे यांच्यासह सर्व नव्या खासदारांनी शपथ घेतली। मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांनी खासदारकीची शपथ घेतली। ठाकरे गटानं त्यांच्या विजयावर केलेल्या आक्षेपानंतरही वायकरांना खासदारकी मिळाली। वायकर यांना फसवणुकीद्वारे विजयी घोषित करण्यात आल्याची दावा करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली आहे। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंकेंनी महायुतीचे उमेदवार सुजय विखेंचा दारुण पराभव केला। या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सुजय विखेंनी निलेश लंके यांना इंग्रजी बोलून दाखवण्याचं आवाहन केलेलं होतं। सुजय विखेंचं चॅलेंज खासदार निलेश लंकेंनी स्वीकारलं। निलेश लंकेंनी इंग्रजी भाषेतून खासदारकीची शपथ घेतल्याचं पाहायला मिळालं। नगरचे खासदार निलेश लंके यांनी लोकसभेमध्ये इंग्लिशमधून शपथ घेतलेली आहे। निलेश लंके यांनी शपथ घेतात नगरमध्ये त्यांच्या कार्यालयात कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून पेढे भरवत जल्लोष केला। सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा खासदारकीची शपथ घेतली। सुनेत्रा पवारांना शपथविधीसाठी निमंत्रण देण्यात आलेलं होतं। यावेळेला सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित होते। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाडेकरूंच्या त्रासाला कंटाळून वयोवृद्ध दाम्पत्याने घराबाहेर झोपून आंदोलन केलं। या दाम्पत्याने आमची पोलीस देखील मदत करत नसल्याचा आरोप केलेला आहे, तर वेळोवेळी तक्रारी देऊनही आम्हाला मदत होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केलेली आहे। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विरोधात आज हंटर मोर्चा काढण्यात येणार आहे। बँकेतील घोटाळ्याप्रकरणी सखोल चौकशी करावी तसेच प्रशासक नेमून फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली हा हंटर मोर्चा काढण्यात आलेला आहे। नागरिकांच्या ठेवी घेऊन पसार होणाऱ्या राजस्थानी मल्टीस्टेट विरोधात गुन्हा दाखल होऊनही कारवाई होत नसल्यानं पोलीस स्टेशनच्या समोरच उपोषण ठेवीदारांनी सुरू केलेलं आहे। बीडच्या परळीमध्ये राजस्थानी मल्टीस्टेटचे अध्यक्ष व संचालक कर्मचारी अशा 17 जणांवरती परळीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। उत्खनन करताना सापडलेली मूर्ती इतर ठिकाणी न हलवता सिंदखेड राजा शहरातच त्या मूर्तीचं जतन करावं अशी मागणी करून सिंदखेड राजातल्या नागरिकांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे। भाडेकरूंच्या करारनाम्यानुसार करार संपल्यानंतरही भाडेकरूंनी त्रास देऊन जागा सोडण्यास नकार दिलेला आहे। पोलिसांकडे वारंवार तक्रारी करूनही न्याय मिळत नसल्यानं 75 वर्षीय वृद्ध दाम्पत्यानं रात्रीच्या सुमारास भर पावसात आंदोलन सुरू केलेलं आहे। नागपूर उमरेड मार्गावरती सुरगाव येथे होणाऱ्या कत्तलखान्याच्या विरोधात ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलेलं आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करून त्यांनी कत्तलखान्याला विरोध केला आहे, तर विदर्भात कुठेही कत्तलखाना सुरू झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिलेला आहे। अहमदनगरमध्ये शेतकरी आक्रमक झालेले आहेत। शेतकऱ्यांनी नेवासा संगमनेर राज्यमार्ग अडवलेला आहे। श्रीरामपूर तालुक्यातल्या हरेगाव फाटा इथं शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। दुग्ध विकास मंत्री विखे पाटलांच्या जिल्ह्यातच शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। सध्या दुधाला म्हणावा तसा दर मिळत नसल्यानं पशुखाद्यांच्या किमतीमध्ये भर पडलेली आहे। त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे। दमदार पाऊस न पडल्यानं पाणी टंचाईची समस्याही पशुपालकांना भेडसावते। सिंधुदुर्ग जिल्ह्यात दमदार पावसानं हजेरी लावलेली आहे। कुडाळ तालुक्यातल्या बहुतांश भागात मुसळधार कोसळत असून समुद्रही खवळलेल्या अवस्थेत आहे। जिल्ह्याला काल ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला होता आणि आजही पावसाचा जोर कायम आहे। पाऊस सर्वदूर कोसळत असताना नगर जिल्ह्यात मात्र पावसानं दडी मारलेली आहे। जिल्ह्याची ताण भागवणाऱ्या भंडारदरा आणि निळवंडे धरणांनी तळ गाठलेला आहे। पावसाअभावी पेडण्याही रखडलेल्या आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दमदार पावसानं हजेरी लावली। कुडाळ तालुक्यातल्या बहुतांश भागात आज मुसळधार पाऊस कोसळत आहे। पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली गेलेली आहे। भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। हतनूर धरणाची पाणी पातळी वाढल्यानं तापी नदीकाठच्या 25 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तसंच याबाबतची सूचना प्रांत अधिकारी आणि तहसीलदार आणि ग्रामपंचायतींना देण्यात आलेली आहे। धाराशिव एसटी महामंडळामध्ये काम करणाऱ्या चालक आणि वाहकांपासून अधिकाऱ्यांना सर्वांच्या विनंती बदल्या यापुढे संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत। धाराशिव जिल्ह्यातल्या 2599 कर्मचाऱ्यांना या बदल्यांचा लाभ होणार आहे। ऑनलाईन विनंती बदल्यांचे विविध आक्षेप त्यामुळे कमी होतील। बीड आणि अहिल्यानगरच्या सीमेवरच्या श्री क्षेत्र भगवानगडाच्या ट्रस्टला लागून असलेली वनविभागाची 4 हेक्टर जमीन भगवानगडाला हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय वनविभागानं मान्यता दिलेली आहे। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून ही जागा गडाला मिळालेली आहे। त्यामुळे भगवानगडाच्या वैभवात भर पडणार आहे।
कन्नड शाळेत मराठी शिक्षकांची नियुक्ती केल्याप्रकरणी कन्नड सरकारची समिती सांगलीच्या जतमध्ये दाखल झालेली आहे। कर्नाटक सीमा भाग विकास मंडळाचे अध्यक्ष आणि सचिवांकडून जतच्या पूर्व भागाचा दौरा करण्यात आलेला आहे। समितीकडून पाहणी करून कन्नड भाषिकांशी संवाद साधण्यात आला। नवी मुंबईतल्या पामबीच मार्गालगतच्या पांथळीला लागून असलेल्या खाडीकरच्या बाजूला असलेल्या काही एकर आकाराचं एक मोठं बेट निवासी संकुलासाठी खुलं करण्याचा निर्णय सिडकोने घेतलेला आहे। मात्र हा सिडकोचा निर्णय वादात सापडण्याची शक्यता आहे। विरारच्या अर्नाळा किल्ला समुद्रकिनारी मृतावस्थेत भला मोठा वेलमासा आढळलेला होता। जवळपास या वेलमाशाची लांबी 80 ते 100 फूट लांब होती आणि रुंदी 4 फुटांच्या वर आहे। या माशाला बोटीचा मार लागल्यानं तो जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे। या माशाला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। शासन मान्य स्वस्त धान्य दुकानात रेशन कार्डवरती धान्याचा लाभ घेत असेल तर तुम्हाला ई-केवायसी करणं बंधनकारक आहे, अन्यथा रेशनचं धान्य बंद होऊ शकतं। ई-केवायसी करण्यासाठी राज्य शासनानं 30 जून पर्यंतची मुदत दिलेली आहे। दरम्यान भुसावळ तालुक्यात फक्त 5772 कार्डधारकांनी केवायसी पूर्ण केलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शालेय पोषण आहाराची तपासणी होणार आहे। स्वयंपाकी आणि मदतनीस निरोगी स्वच्छतेबाबत सजग असल्याची खातरजमा आता विशेष भरारी पथकांमार्फत होणार आहे। पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहेत। शासनानं वारकऱ्यांसाठी 20,000चं अनुदान देण्याची घोषणा केलेली होती, मात्र त्याला प्रशांत महाराज मोरे यांनी विरोध केलेला होता। शासनानं परंपरा जतन करणाऱ्या वारकऱ्यांच्या भावनांचा विचार करून अनुदानाचा निर्णय मागे घ्यावा अशी विनंती त्यांनी केलेली आहे। जळगावच्या पाळधीमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते गरीब आणि अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्याच्या किटचं वाटप करण्यात आलेलं आहे। मला मोठं झाल्यावरती पोलीस व्हायचे असं म्हणत विद्यार्थ्यांना भाषणातून स्वप्न पूर्ण करण्यासाठी गुलाबराव पाटील यांच्याकडे मदत मागितली। गरीब मुलांना योगदान द्या अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। आदिवासी कोळी लोकांना एसटीचे दाखले मिळावेत यासाठी अमळनेरमध्ये 1 जुलै रोजी कोळी समाजाकडून बिराड मोर्चा काढण्यात येणार आहे। अमळनेर प्रांत अधिकाऱ्यांना कोळी समाज बांधव निवेदन देणार आहे।